श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, या आठवड्यात म्हणजे 16 ते 22 मार्च 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. गुरुजी सांगतात, अवकाशातील ग्रहाची चाल एक अत्यंत रहस्यमय वळण घेत आहे. शनिदेवाची कन्या नवमाशातील वास्तव्य तुमच्या शरीरातील ऊर्जेला जणू काही ठिणगी ठिकाणी खिळून ठेवत आहे. एका अनामिक भीती किंवा जकडण तुम्हाला जाणवू शकते. पण या सस्पेन्सच्या मागे दडलंय काय? तुमच्या कुंडलीत असे काही बदल होत आहेत जे तुमच्या आरोग्याच्या बाबतीत एक मोठा इशारा देत आहेत. नेमकी कोणती ती शारीरिक गुपिते आहेत जी या आठवड्यात उघड होतील हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअर आणि पैशाच्या बाबतीत गुरुजी एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्सुकता वाढवणारी गोष्ट सांगत आहेत. 18 मार्च पर्यंतचा काळ हा जणू एखादा सुवर्णयुग दडून बसला आहे. तुमच्या मालमत्तेत वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत, पण ते यश इतक्या सहज मिळणार नाही. शुक्र उच्च राशीत असताना तुमच्या कामाच्या ठिकाणी अशी काही परिस्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. गुरुजीनुसार ही प्रगती एका मोठ्या बदलाची नांदी आहे. मात्र या प्रगतीच्या आड येणारा तो गुप्त शत्रू कोण असू शकतो याचा विचार तुम्ही आतापासून करायला हवा. मकर राशीच्या जातकांनो, 16 ते 19 मार्च या दरम्यानच्या काळात चंद्राचे जे संक्रमण होत आहे ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठा थरार निर्माण करू शकते. गुरुजी स्पष्टपणे बजावत आहेत की या काळात तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत किंवा तुमच्या व्यावसायिक भागीदारीत काहीतरी अनपेक्षित घडू शकतं. मंगळ आणि केतूचा संयोग हा शस्त्रक्रिया किंवा इजेचा धोका दर्शवत आहे, जो अत्यंत सावध राहण्याचा इशारा देतोय. 21 मार्च नंतर शनीची बदलणारी चाल तुम्हाला नेमके कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे? हा आठवडा तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरणार आहे, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला एका नवीन रहस्याकडे घेऊन जाईल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात तुमच्या आरोग्याच्या कुंडलीत एक अत्यंत रहस्यमय आणि भीतीदायक काळ दडला आहे. शनिदेवाची कन्या नवमाशातील स्थिती तुमच्या शरीराला जणू काही ठिकाणी जखडून टाकणार आहे. त्यांना आधीपासूनच साखरेचा त्रास किंवा सांधेदुखी आहे, त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल देणारा ठरू शकतो. शरीरातील एखादा महत्त्वाचा अवयव अचानक संवेदनशील होऊन तिथे जखडण जाणवू लागेल, जी एका मोठ्या शारीरिक रहस्याकडे इशारा करत आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण मंगळ आणि केतूचा संयोग अत्यंत घातक वळणावर आहे. हा संयोग केवळ वेदनाच नाही, तर रक्ताशी संबंधित विकार किंवा अचानक उद्भवणाऱ्या शस्त्रक्रियेचे भय निर्माण करत आहे. विशेषतः पोटाचे विकार, हार्निया किंवा अपेंडिक्स सारख्या अचानक तीव्र रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या शरीरातील ही फ्रीजिंग स्थिती तुम्हाला अंथरुणाला खिळवून ठेवू शकते. त्यामुळेच वेळीच सावध होणे हाच एकमेव मार्ग आहे. मकर राशीच्या जातकांनो, 16 ते 19 मार्चच्या दरम्यानच्या काळात तुमच्या आरोग्याबाबत एक मोठा सस्पेन्स निर्माण होणार आहे, कारण चंद्र राहू सोबत ग्रहणयोग बनवत आहे. गुरुजी सांगतात, या काळात तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर एखादी काळी सावली पडल्यासारखे तुम्हाला वाटू शकते. अचानक होणारी पित्ताची वाढ किंवा सांध्याची हाड सरकवण्यासारख्या वेदनादायी घटना घडू शकतात. 21 मार्च नंतरचा हा प्रवास तुमच्या संयमाची आणि सहनशक्तीची मोठी परीक्षा घेणारा ठरेल, जिथे प्रत्येक दुखणे तुम्हाला एक नवीन चिंतेत टाकू शकते. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या करिअरच्या पटलावर एक अत्यंत गूढ आणि थरारक खेळ सुरू झाला आहे. 18 मार्च पर्यंतचा काळ हा एखाद्या दडलेल्या खजिन्यासारखा आहे, जिथे तुमच्या मालमत्तेत अचानक वाढ होण्याचे योग दिसत आहेत. पण सावध राहा, कारण ग्रहाची ही मायावी चाल जितकी प्रगती दाखवत आहे
तितकीच ती तुमच्या व्यावसायिक स्थैर्याला आव्हानही देत आहे. तुमच्या प्रगतीचा हा मार्ग एका अशा वळणावर उभा आहे, जिथे घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचे भविष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतो. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक स्थितीच्या बाबतीत गुरुजी एक मोठी धोक्याची घंटा बजावत आहे. तुमच्या दशमेश शुक्र जरी उच्च राशीत असला तरी मंगळाची त्यावर पडणारी दृष्टी कामाच्या ठिकाणी प्रचंड तणाव आणि फ्रीजिंग स्थिती निर्माण करू शकते. याचा अर्थ असा की तुमचे चालू असलेले व्यवहार अचानक ठप्प होऊ शकतात किंवा हातात आलेला पैसा शेवटच्या क्षणी अडकून पडू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात असा एखादा बदल घडण्याची शक्यता आहे, ज्याची भीती तुम्हाला अनेक दिवसापासून वाटत होती. मात्र या संकटात तुमच्या यशाचे रहस्यही दडलेले असू शकते. मकर राशीच्या जातकांनो, 21 मार्च नंतर शनीची बदलणारी चाल तुमच्या आर्थिक आयुष्यात एक नवीन रहस्य उलगडणार आहे. जे लोक परदेशात स्थायिक आहेत किंवा परकीय व्यापारात आहेत, त्यांच्यासाठी गुरुजींनी दिलेला संकेत अत्यंत धक्कादायक ठरू शकतो. इथे प्रचंड नफा किंवा अचानक होणारे नुकसान यातील अंतर धूसर झाले आहे. व्यावसायिक संबंधामध्ये निर्माण झालेला हा सस्पेन्स तुम्हाला मानसिक चिंतेत टाकू शकतो. तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल, पण त्याआधी तुम्हाला करिअरच्या या चक्रव्यूहात स्वतःला सिद्ध करावे लागेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्या कौटुंबिक विश्वात एक अत्यंत अनाकलनीय आणि भीतीदायक वादळ घोंगावत आहे, ज्याची चाहूल तुम्हाला 16 मार्च पासून लागण्यास सुरुवात होईल. तुमच्या जोडीदाराचे आरोग्य किंवा वैवाहिक नात्यात अचानक निर्माण होणारे तणावाचे वातावरण तुम्हाला एका अशा अवस्थेत ढकलणार आहे, जिथे संवाद बंद पडण्याची शक्यता आहे. या काळात मंगळ आणि केतूची वक्रदृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर पडत आहे, ज्यामुळे घरातील वातावरण जणू काही फ्रीज झाले आहे असे वाटेल. तुमच्या जवळच्या माणसाशी असलेले नाते अचानक दुरावत चालले आहे का, हा प्रश्न तुम्हाला या संपूर्ण आठवड्यात सतावत राहील. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट इशारा दिला आहे की 16 ते 19 मार्च दरम्यानचा काळ तुमच्या नातेसंबंधातील सर्वात नाजूक टप्पा आहे. जर तुम्ही या काळात रागावर नियंत्रण मिळवले नाही, तर नात्यात कायमस्वरूपी कटुता येण्याची भीती आहे. वाहन चालवताना असो किंवा घरातील छोट्या वादात तुमची चुकीची प्रतिक्रिया नात्यात एक मोठी दरी निर्माण करू शकते. 21 मार्च नंतर शनीचे बदलणारे स्थान आणि काही प्रमाणात दिलासा देईल, पण तोपर्यंत तुम्हाला या कौटुंबिक चक्रव्यूहात अत्यंत सावधपणे आणि मौन पाहून वाटचाल करावी लागेल. तुमची कौटुंबिक सुरक्षा आणि नात्यातील विश्वासाला वाचवणे हेच या आठवड्यातले सर्वात मोठे आव्हान असेल. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात 21 मार्च नंतर आकाशगंगेत एक अत्यंत निर्णायक बदल घडणार आहे, जो तुमच्या आयुष्यातून धुक्याची चादर बाजूला करेल. शनिदेव जेव्हा तुल राशीत प्रवेश करतील, तेव्हा ते तुमच्या कुंडलीतील जकडण आणि फ्रीजिंग स्थितीला पूर्णपणे मोडीत काढतील. हा बदल तुमच्या मानसिक त्रासातून मुक्ती देणारा ठरेल, पण त्यासाठी या आठवड्यातील काही दिवस तुम्हाला एका अंधाऱ्या बोगद्यातून जावे लागणार आहे. हा काळ तुमच्या सहनशक्तीची सीमा पाहणारा आहे, कारण एका बाजूला सकारात्मक ऊर्जेची चाहूल आहे, तर दुसऱ्या बाजूला अचानक उद्भवणारे धोके सावलीसारखे तुमच्या पाठीशी आहेत. मकर राशीच्या जातकांनो, हा आठवडा तुमच्यासाठी केवळ ग्रहमानाचा अभ्यास नाही, तर तो एका मोठ्या संघर्षाचा आणि आत्मपरीक्षणाचा प्रवास आहे. भविष्यातील या अनपेक्षित घटनांचे धागेदोरे एक समजून घेण्यासाठी आणि येणाऱ्या संकटापासून स्वतःला वाचवण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडून राहा. गुरुजींच्या मार्गदर्शनातून या ग्रहस्थितीचे गुपिते उडत राहण्यासाठी आणि अशाच अचूक माहितीसाठी आत्ताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमची एक चूक नशिबाची दिशा बदलू शकते. तर आमचे व्हिडिओ तुम्हाला योग्य मार्गावर आणू शकतात. या गूढ प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. गुरुजींचे मार्गदर्शन सदैव तुमच्या सोबत आहे.